मी ओंकार बाळकृष्ण सिंग. हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात. का भाग्यवान आहात हे मी तुम्हाला सांगण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी जे तुम्हाला पुढे सांगणार ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ जितका तुम्हाला दुसऱ्यांना पाठवता येईल तितका पाठवा, कारण की दुसऱ्यालाही ही सुवर्ण संधीचा लाभ घेता आला पाहिजे. तर सुवर्ण संधी तुमच्यापर्यंत अशी आलेली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मशत शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समारोह संपन्न होत असताना आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिजन्मशताब्दी महोत्सव संपन्न होत असताना श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी चरित्रकथा संपन्न होणार आहे. हा कार्यक्रमाचा कालावधी म्हणजे अशा कालावधीमध्ये आलेला आहे. अधिक मासामध्ये हा पूर्ण कालावधी आलेला आहे. म्हणजे खरंच सुवर्णच अधिक मासामध्ये तुमच्याकडून श्रवण भक्ती होऊ शकते. ज्ञानेश्वरीचं पारायण तुमच्याकडून होऊ शकते. रोज तुमचं इंद्रायणीचं स्नान तुमचं होऊ शकतं. माऊलींचं दर्शन तुमचं रोज होणार आहे. आणि मोठमोठ्या विद्वान लोकांची कीर्तन सुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. एक विद्वत्ता जी आहे ते विद्वत्ते ज्यांच्या मुखातून विद्वत्तेचे सुवर्ण शब्द पडतात त्यांची कीर्तन आपल्या श्रवणात येणार आहे. खरंच ही सुवर्ण संधी तुमच्यापर्यंत आली असेल तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाय. एक सुवर्ण संधी तुमच्यापर्यंत आलेली आहे. आता फक्त आणि या कार्यक्रमाचा कालावधी 26 मे ते 31 मे म्हणजे सर्व शाळांना काही कामांना सुट्ट्याही मिळालेल्या आहेत. सुट्ट्या कुठेही घालवण्यापेक्षा एक आळंदीला या. आळंदीसारख्या ठिकाणी 5 दिवस घालवा. 5 दिवसात तुमचं ज्ञानेश्वरी पारायण होणार. म्हणजे एक सुवर्ण संधी तुमच्यापर्यंत धावून आली. दादा, या सुवर्ण संधीचा खरंच लाभ घ्या. ज्ञानेश्वरी पारायणाकरता 500 वाचक बसणार आहेत आणि ज्ञानेश्वरी महाराजांची इच्छा आहे की ज्ञानेश्वरी पारायणामध्ये 500 वाचकांमध्ये आपलं नाव असावं, आपण वाचक म्हणून बसावं, ज्ञानेश्वरी पारायण करावं. आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्यास ज्ञानेश्वरी सप्रेम भेट मिळणार आहे. एक सुवर्ण संधी तुमच्यापर्यंत आली. त्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. 500 ज्ञानेश्वरी वाचकांना आपण ती ज्ञानेश्वरी सप्रेम भेट देणार आहे. मग या हा पूर्ण कार्यक्रम कुठं होणार आहे? आळंदी या ठिकाणी होणार आहे. आळंदी या ठिकाणी एक ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं ठिकाण आळंदीमध्ये कुठे हे मी तुम्हाला सांगतो. हे ठिकाण म्हणजे आळंदीमध्ये असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर समाज धर्मशाळा गुंड्रेआळी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार. या कार्यक्रमाकरता या नाव नोंदणीसाठी पहिलाच कमेंट जो आहे त्या कमेंटमध्ये जो संपर्क दिला आहे त्या संपर्कावर संपर्क करून तुमचे नाव नोंदणी करू शकता. रामकृष्ण.